होमिओपॅथिक उपचार पद्धती ही सिमिलिया सिमिलिबस क्युरेंचर या तत्वावर आधारित आहे। याचा अर्थ जे औषध क्रूड फॉर्म मध्ये दिल्यानंतर लक्षणं निर्माण करू शकतं तेच औषध मायन्यूट फॉर्म मध्ये किंवा नॅनो फॉर्म मध्ये दिल्यानंतर तशा प्रकारचा किंवा तोच आजार बरा करू शकतं। त्यामुळं होमिओपॅथिक औषधाला साईड इफेक्ट नाही आहेत आणि होमिओपॅथिक औषधं ही मुळापासून आजार बरा करू शकतात। त्यामुळं होमिओपॅथिक उपचार पद्धतीला येणाऱ्या काळामध्ये खूप उज्ज्वल दिवस आहेत आणि होमिओपॅथिक उपचार पद्धती आजार मुळापासून बरं करत असल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये होमिओपॅथिक उपचार पद्धती ही प्रमुख उपचार पद्धती म्हणून पुढे येत आहे आणि येणार आहे। होमिओपॅथीचं जे तत्व आहे सिमिलिया सिमिलिबस क्युरेंचर किंवा काट्यानं काटा काढणं हे तत्व आयुर्वेदामध्ये सुद्धा आहे, फक्त आयुर्वेदामध्ये त्याला जास्त महत्व दिलं गेलं नाही। ते महत्व सिमिलिया सिमिलिबस क्युरेंचर म्हणजे जो पदार्थ क्रूड फॉर्म मध्ये रॉ फॉर्म मध्ये आजार निर्माण करू शकतो तोच पदार्थ नॅनो फॉर्म मध्ये किंवा पोटेंटाइज फॉर्म मध्ये आजार बरा करू शकतो। हे तत्व होमिओपॅथीमध्ये पहिल्यांदा डॉक्टर सॅम्युअल ख्रिश्चन फ्रेडरिक गॉटफ्रेड हानिमान यांनी 18व्या शतकामध्ये पुढे आणलं। डॉक्टर सॅम्युअल हानिमान हे स्वतः ॲलोपॅथीचे एमडी ॲलोपॅथिक मेडिसिन मध्ये होते, तज्ञ डॉक्टर होते। त्यांनी होमिओपॅथीचं हे प्रिन्सिपल पुढे आणून त्याच्यावर जास्त सखोल संशोधन केलं व होमिओपॅथी एक वेगळी सखोल उपचार करणारी उपचार प्रणाली म्हणून पुढे आणली। होमिओपॅथिक औषधं ही प्रामुख्यानं ऑर्गॅनिक तत्वापासून म्हणजे नैसर्गिक घटकापासून जसं की वनस्पती केलेली असतात। दुसरी गोष्ट म्हणजे होमिओपॅथिक औषध ही पोटेंटाइज फॉर्म मध्ये किंवा डायल्युटेड फॉर्म मध्ये वापरली जातात, म्हणजे क्रूड सबस्टन्स हा त्यामध्ये खूप कमी असतो किंवा जवळजवळ नसतो। तिसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे होमिओपॅथिक औषध ही नॅनो फॉर्म मध्ये म्हणजे सेल्युलर लेवल पेक्षा सुद्धा कमी कणांमध्ये उपलब्ध असतात। त्यामुळं होमिओपॅथिक औषधांना हे साईड इफेक्ट नसतात। होमिओपॅथिक औषधांमुळे नुकसान न होता होमिओपॅथिक औषधांमुळे मुळापासून आजार बरं व्हायला मदत होते। मॉडर्न होमिओपॅथीच्या माध्यमातून गेले 30 वर्ष आम्ही जे काम करतोय ते होमिओपॅथीचं मॉडिफिकेशन केल्यामुळं त्याला मॉडर्न टच दिल्यामुळं होमिओपॅथीला मॉडर्न होमिओपॅथी असं नाव आम्ही दिलं साधारणपणे 1996 सालापासून आणि मॉडर्न होमिओपॅथी या बॅनर खाली आम्ही आज जगभरामध्ये काम करत आहोत। होमिओपॅथीमध्ये काही जे लॅक्युनेज होते ते लॅक्युनेज माझ्या लक्षात आल्यानंतर उदाहरणार्थ रेपट्रायशनला खूप वेळ देणं, जे ड्रग किंवा मेडिसिन होमिओपॅथिक डॉक्टरकडून सिलेक्ट केलं जाते त्या औषधाला दिल्यानंतर रिझल्ट बघितल्यानंतर त्या डॉक्टराला खात्री वाटत होती ते आम्ही बंद केलं। होमिओपॅथीमध्ये आम्ही अशी उपचार पद्धती निर्माण केली की जे औषध आम्ही त्या आजारासाठी किंवा त्या डिसीज कंडिशनसाठी त्या पेशंटला देऊ किंवा त्या पेशंटसाठी ते 100% काम करेल आणि तो त्याचा पेशंटला त्याचा फायदाच होईल। अशा प्रकारे उपचार पद्धती तशा प्रकारचे प्रोटोकॉल्स निर्माण केल्यामुळं होमिओपॅथिक औषधाचा युनिक रिझल्ट हा मॉडर्न होमिओपॅथीमध्ये निर्माण झाला। त्यामुळं होमिओपॅथिक उपचार पद्धतीला जी आम्ही डेव्हलप केली तिला मॉडर्न होमिओपॅथी असं नाव देण्यात आलं आणि मॉडर्न होमिओपॅथी आज जगभरामध्ये वेगाने वाटचाल करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मॉडर्न होमिओपॅथीचा प्रचार आणि प्रसार हा पूर्ण जगभरामध्ये होईल आणि मी स्वतः इतका आशादायक आहे की शेवटच्या माणसांपर्यंत होमिओपॅथिक उपचार पद्धती या माध्यमातून पोहोचली जाईल आणि ज्याला ज्याला गंभीर आजार मानले जातं जसं की किडनी फेल्युअर, कॅन्सर, लिव्हर सिरोसिस, त्वचेचे विकार जसे की सोरियासिस, ल्युकोडर्मा, वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर, वेगवेगळ्या प्रकारे ब्लड डिसऑर्डर, मेंदूचे आजार, हृदयाचे आजार, हृदयाचा झडपा खराब होणं किंवा हृदयामध्ये ब्लॉकेज तयार होणं, असं कोणत्याही आजाराचं नाव घ्या त्या प्रत्येक आजारावर होमिओपॅथिक प्रोटोकॉल्स हे आम्ही तयार केलेले आहेत आणि होमिओपॅथिक उपचार पद्धती तयार केलेली आहे। म्हणून होमिओपॅथिक उपचार पद्धती ही मॉडर्न होमिओपॅथिक उपचार पद्धती म्हणून विकसित झालेली आहे आणि ती त्या नावाने ओळखली जाते आणि जगभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे आणि इथून पुढे होत राहील। सध्या साधारणपणे भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये आणि बाहेरच्या 50 देशांमध्ये आमचे पेशंट आहेत आणि जे सॅटिस्फाईड पेशंट आहेत म्हणजे समाधानी आहेत की ज्या आजारांना उपचार नाही असं समजलं जातं किंवा सांगितलं जात होतं त्या सर्व आजारांच्यावर उपचार पद्धती आम्ही निर्माण केलेली आहेत आणि म्हणून आमच्या उपचार पद्धतीला मॉडर्न होमिओपॅथी असं नाव आम्ही दिलेलं आहे। मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीचं वैशिष्ट्य म्हणजे मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीमध्ये आधी सांगितल्याप्रमाणे मायन्यूट डोसेस वापरले जातात, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीला नाहीत। होमिओपॅथिक औषधं मॉडर्न होमिओपॅथिक औषधं ही डायल्युटेड फॉर्म मध्ये आहेत। मॉडर्न होमिओपॅथी औषधे लिक्विड फॉर्म मध्ये असल्यामुळे घ्यायला सोपी आहेत। मॉडर्न होमिओपॅथी औषधे घरी राहून आपल्या कुटुंबामध्ये राहून घेता येतात। रुग्णाला हॉस्पिटलायझेशनची 99% वेळेला गरज लागत नाही। त्यामुळे मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीचा खर्च हा खूप कमी आहे कारण ही ओपीडी आधारित उपचार पद्धती आहे। मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीमध्ये कॅन्सर सारख्या आजारामध्ये किंवा हृदयविकाराच्या झडपा खराब होणं अशा आजारामध्ये किंवा इतर अनेक आजारांमध्ये सर्जरी टाळून जिथं पॅथॉलॉजिकल चेंजेस झालेले आहेत ते पॅथॉलॉजिकल चेंजेस रिव्हर्स करायचं काम मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीने केलं जातं। त्यामुळे मॉडर्न होमिओपॅथी उपचार पद्धती ही आम के आम गुठलियों के भी दाम अशा प्रकारची आहे असं म्हणता येईल।
मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीमध्ये मी जे आधी सांगितलं किंवा अनेक वेळेला सांगतो त्याप्रमाणे हॉस्पिटलायझेशन करावं लागत नाही 99% वेळेला. त्यामुळे हॉस्पिटलायझेशनचा खर्च हा टळला जातो. ओपीडी बेसिस उपचार पद्धती असल्यामुळे कम्पॅरेटिव्हली कमी खर्चामध्ये मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार घेता येतात. हे मॉडर्न होमिओपॅथीची वैशिष्ट्य आहेत. मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार हे जगभरामध्ये असलेल्या मॉडर्न होमिओपॅथीच्या सगळ्या क्लिनिकमध्ये होऊ शकतात. त्यासाठीचे डॉक्टरांचे ट्रेनिंग हे मी स्वतः दिलेले आहे. हे सगळे डॉक्टर जे मॉडर्न होमिओपॅथीमध्ये काम करतात ते माझे शिष्य आहेत. त्यांना उपचार कशा प्रकारे करायचे आणि कशा प्रकारे करायचे नाही त्याचं पण योग्य ट्रेनिंग दिल्यामुळं ते पण चांगल्या प्रकारे उपचार करू शकतात. आणि त्यासाठी लागणारी जी बॅकअपची यंत्रणा आहे, औषधं आणि इतर गोष्टी ह्या आम्ही मॉडर्न होमिओपॅथीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळं मॉडर्न होमिओपॅथीचे जगभरामध्ये सेंटर आहे. त्या सेंटरमध्ये या सगळ्या गंभीर मानल्या जाणाऱ्या आजारांवर योग्य प्रकारे उपचार होऊ शकतात याची मी आपल्याला खात्री देतो. मॉडर्न होमिओपॅथीचे रिसर्च बेस्ड औषधं ही रुग्णांमध्ये इम्युनो मॉड्युलेशन करतात. म्हणजे इम्युनिटी जी आहे, बऱ्याच आजारांमध्ये शरीराची इम्युनिटी ही शरीराच्या विरुद्ध वापरली जाते. त्याला ऑटो इम्युन डिसीज असं म्हणतात. जसं की कॅन्सर, किडनी फेल्युअर चे काही टाइप्स, लिव्हर सिरोसिस, मेंदूचे काही आजार. या आजारांमध्ये शरीराची इम्युनिटी शरीराच्या विरुद्ध काम करते आणि ते आजार निर्माण होतात. त्याला काही वेळेला एक्सटर्नल फॅक्टर्स कारणीभूत असतात. जसं कॅन्सरमध्ये तंबाखू किंवा गुटखा किंवा फुफ्फुसाच्या आजारांमध्ये पोल्युशन, धूळ, वाफ, धुळीमध्ये जसं की कोळशाची धूळ किंवा वाळू किंवा माती, आणि हे या गोष्टी आजाराला वाढवण्याचं काम किंवा निर्माण करायचं काम करतात. त्याच्या बेसिक जी गोष्ट आहे मुळाशी असणारी ती म्हणजे शरीराची ऑटो इम्युनिटी. मॉडर्न होमिओपॅथीची औषधं ऑटो इम्युनिटीला रेग्युलराइज करायचं किंवा नष्ट करायचं काम करतात आणि इम्युनिटीचा वापर शरीराविरुद्ध न करता त्या आजाराच्या विरुद्ध करतात आणि त्यामुळं ते आजार मुळापासून बरं व्हायला मॉडर्न होमिओपॅथीची औषधं काम करतात किंवा शरीराला स्टिम्युलेट करतात. म्हणून मॉडर्न होमिओपॅथीची औषधं ही नॅनो थेरपी आहे आणि ती इम्युनो मॉड्युलेशन थेरपी आहे असं आपल्याला म्हणता येईल. जगामध्ये साधारणपणे 55,000 आजार हे माहिती असणारे आहेत आणि मी अभिमानानं सांगू इच्छितो की त्यापैकी जवळपास सगळ्या आजारांच्यावर मॉडर्न होमिओपॅथीमध्ये उपचार पद्धती उपलब्ध आहेत आणि ज्या क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणजे मुळापासून आजार बरं करणारे आहेत. नेहमी बोलत असताना जे कॉमन आजार आहेत, हृदयाचे आजार, कॅन्सर, किडनी फेल्युअर, लिव्हर सिरोसिस, संधिवात, मेंदूचे आजार, रक्ताचे आजार, त्वचेचे आजार, एवढ्याच गोष्टी आम्ही बोलत असतो कारण बोलायला ते सोपं जाते. सगळ्या आजारांची नावं घेणं काही वेळेला अवघड होते. वेल नोन असे 55,000 आजार आहेत. आपल्याला कोणताही आजार असा असेल की ज्याला कन्व्हेन्शन उपचार पद्धतीमध्ये उपचार नाहीत किंवा तो बरं होणार नाही असं सांगितलं जात असेल किंवा सांगितलं गेलेलं असेल, त्या सगळ्या आजारांवर मी नम्रपणानं असं सांगू इच्छितो की मॉडर्न होमिओपॅथीमध्ये उपचार होतात किंबहुना ते आजार बरे होतात. तर आपल्याला असा कोणताही आजार जो माहिती असणारा, माहिती नसणारा, एखादा रेअर डिसीज जरी असेल तरी सुद्धा मॉडर्न होमिओपॅथीवर त्याच्यावर उपचार होतात हे आपण ध्यानात घ्यावं आणि आमच्याशी संपर्क साधण्यात आला तर आम्ही तो आजार बरं करण्याच्या दृष्टीनं योग्य तो गायडन्स आणि योग्य ती ट्रीटमेंट आपल्याला उपलब्ध करून देऊ शकतो. येणाऱ्या काळामध्ये मॉडर्न होमिओपॅथी जगातल्या 760 कोटी लोकांपर्यंत पोहोचेल अशा प्रकारचे दिवस रात्र अथक प्रयत्न आम्ही करत आलेलो आहोत गेल्या 30 वर्षांमध्ये. इथून पुढे पण करत राहू आणि येणाऱ्या काळामध्ये पण त्यामध्ये आम्ही सक्सेसफुल होऊ, जास्तीत लोकांपर्यंत आम्ही पोहोचू. ज्या ज्या आजारांना इनक्युरेबल, बरं न होणारा आजार मानलं जाते, हे सगळे आजार मॉडर्न होमिओपॅथीकडनं बरे होवोत त्यासाठीचे अथक प्रयत्न चालू आहेत. आपलं संशोधन पण तसं झालेलं आहे. असं आश्वासन मी वर्ल्ड होमिओपॅथिक डे आणि डॉक्टर सॅम्युअल हनीमान यांच्या जन्मदिनानिमित्त आपल्याला देऊ इच्छितो. धन्यवाद.